नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे कोल्हापुरी भडंग. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, म्हणून मग सतत त्यांना काहीतरी चटपटीत किंवा पॅकेट फूड खायला आवडतं. म्हणून मग अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतो असे पदार्थ मी बनवत असते. एकदम परफेक्ट अशा प्रमाणामध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर सुरुवातीला इथे मी भडंग बनवण्यासाठी जे मुरमुरे मिळतात ते घेतलेले आहेत. तर एका ग्लासाने 4 ग्लास इतके भडंग मोजून घेतलेले आहेत. वजनामध्ये साधारणतः 150 ग्रॅम इतके घेतलेत. तर आता हे भडंग एका चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे तळाशी असलेले याचे बारीकचे कण आहेत ते सहज बाजूला करता येतील. तुम्ही हे भडंग जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता आणि प्रवासामध्ये खाण्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. आता हे चाळून घेतलेले भडंग हलकेसे भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हे भडंग लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. यामुळे होतं काय की हे जे भडंग आहेत ते टिकायला मदत होते आणि खाताना सुद्धा एकदम कुरकुरीत लागतात, मऊ पडत नाहीत. तर साधारणतः 5-1 मिनटं हे भडंग भाजून घेतलेले आहेत. तर आता एका मोठ्या खोलगट बाउलमध्ये काढून घेऊयात, म्हणजे नंतर सगळे मसाले मिक्स करताना सोपं जाईल. तर आता सगळ्यात महत्त्वाच्या स्टेपकडे वळूयात, ज्यामुळे हे भडंग मस्त असं खमंग बनवून तयार होतं. तो म्हणजे याचा मसाला. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, पण इतक्या भडंगसाठी एकदम परफेक्ट असं तिखट यामध्ये ॲड केलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घालूयात. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची. त्याचबरोबर भडंगला मस्त असा रंग येण्यासाठी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता. आता यामध्ये शेवटी 3 चमचे डाळवं म्हणजेच फुटाण्यांची डाळ घातलेली आहे. आता या सगळ्याची मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर भडंगचा मसाला तयार आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मध्यम आचेवर तेल जे आहे ते चांगलं गरम करून घेतलं की यामध्ये 1 वाटी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत. चिवडा बनवण्यासाठी जसे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेतो तसेच फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता काढून घेऊयात आणि भडंगमध्ये लगेच ॲड करूयात. आता याच तेलामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूयात. लो फ्लेमवर कढीपत्तासुद्धा मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. लगेच हा कढीपत्ता या भडंगमध्ये घालून 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा सालासकट ठेचून तेलामध्ये घातलेल्या आहेत. तर लसूणसुद्धा छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. हलकासा लालसर रंग आला की काढून घेतला आहे. आता उरलेल्या तेलापैकी अर्ध्या तेलामध्ये म्हणजे साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेलामध्ये भडंगचा जो मसाला तयार करून घेतला होता तो या तेलामध्ये घालून अर्धा मिनिट तरी परतून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून हा भाजलेला सगळा मसाला या भडंगमध्ये घालूयात आणि थंड करून घेऊया, म्हणजे मग मिक्स करताना हाताला भाजणार नाही. तर मसाला थंड झाला आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखर ही शेवटी घालायची, म्हणजे मग ती मसाल्यांच्या हीटमुळे ती वितळत नाही. तर आता घातलेले सगळे जिन्नस जे आहेत ते चांगले मिक्स करून घेऊयात. मसाला हा भडंगला चांगला चोळून असं मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने बनवलेलं कोल्हापुरी भडंग तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा खायला नेऊ शकता. खायला घेताना वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालायची. एकदम भारी अशी चव लागते या भडंगची. तर एकदा असं भडंग बनवून बघा, तुम्ही कधीच बाहेरून आणणार नाही. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.